नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे रितेश रवाळे. तर आजचा प्रवास असणार आहे आपला पनवेल टू देवरुख. आणि आत्ता मी आहे पनवेलमध्ये आणि सकाळचे वाजलेत 8. आज तारीख आहे 26 ऑगस्ट. तर हा प्रवास कसा होणार आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. मुंबई गोवा हायवेची अर्थात परिस्थिती कशी आहे तीही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कुठे ट्रॅफिक मला भेटतंय, कुठे रोड खराब आहेत, कुठे डायव्हर्जन्स आहेत, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पहिला जो माझा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे पनवेल टू माणगाव. त्याच्यानंतर जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो माणगाव पासून पुढे म्हणजे संगमेश्वर पर्यंत मी व्हिडिओ बनवणार आहे. अर्थातच रोडची परिस्थिती काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमची काही प्रतिक्रिया मला द्यायची असेल तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवा किंवा सुचवा. फायनली मित्रांनो पोचलोय पळसो फाट्याला. इथून लेफ्ट घेतोय मी आणि बघूया काय हालत आहे आता मुंबई ते देवरुख ह्या प्रवासावरती. तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे कोकणात जर आपण गावी जातोय तर एवढा उत्साह असतो की खड्डे किती आहेत, किती ट्रॅफिक आहे, काय फरक पडत नाही. आपल्याला जस्ट गावात जायचंच असतं आणि अशाच मोटिवेशन मध्ये मी जात आहे. आता पोचलो आहे मी कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या बाहेर. रोड जो आहे तिथून आपण जात आहोत. बघत असाल तुम्ही काहीच ट्रॅफिक नाही आहे सकाळी. सकाळी 8 वाजलेत म्हणून की काय माहित नाही, पण पुढे बघू आपण काही 10 वाजेपर्यंत काय नजारा येतोय. छोटं मोठं हे ट्रॅफिक असणारच आहे रोडवरती. हे ट्रॅफिक नाहीच असा जो रोड असेल तो रोड नाहीच असं मला वाटतं. आणि मागील 2-3 वर्षामध्ये भरपूर परिस्थिती जी आहे मुंबई गोवा हायवेची ती सुधरत आहे आणि पुढचे 2 वर्ष सुद्धा सुधरेल अशी मी बोलतो बाप्पाचरणी प्रार्थना करतो. छोटे मोठे खड्डे आहेत ते फोर व्हीलर साठी थोडा त्रास होतोय, पण जर टू व्हीलर असेल ज्यांच्याकडे, जे टू व्हीलर नी प्रवास करत असतील त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो. ऍक्च्युली ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. कारण की एवढे एवढे मोठे खड्डे आहेत की चुकवायला गेलात तर तुम्ही पडू शकता टू व्हीलर मधून असाल तर. फोर व्हीलरचा काय खड्डा फक्त टायरात दणका बसतोय, गाडीला दणका बसतोय, इट्स ओके. पण टू व्हीलर असेल तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तर सरकारला हीच विनंती आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवायचं काम करा. कारण का जो रोड बनवला आहे तो मागील 1-2 वर्षामध्ये जो रोड बनवलाय त्याला पुन्हा पुन्हा काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, काही ठिकाणी खड्डे बुजवलेले सुद्धा आहेत, पण काही ठिकाणी जे खड्डे राहिलेले आहेत ते बुजवण्याची खूप गरज आहे. आणि तितक्यात मी पुढे पेनला जर पोचतोय तितका तुफान असा पाऊस येतोय, तुम्ही बघत असाल खूप मोठा पाऊस येतोय. आणि काय पर्याय नाही, पावसातून गाडी चालवायला सुद्धा खूप मजाच असते तसं बघायला गेलात तर. फक्त एवढंच की रस्ता दिसत नाही पुढे, पण इट्स ओके, अंदाजाने चालवत असतो आपण रोड. मित्रांनो तुम्ही कधी गावी गेलात तर तेही ह्या कमेंटद्वारे, जर तुम्ही पाहत असाल तर कमेंटद्वारे तुम्ही सुचवू शकता. ह्या तुम्ही जेव्हा गेलात गावी तेव्हा तुम्हाला ट्रॅफिक भेटलं का, तुम्हाला त्याचा सामना करावा लागला का, तर हे तुम्ही सुद्धा सांगू शकता. सध्या तरी आपण तुम्ही पाहत असाल डाव्या बाजूला की सुद्धा सध्या ब्रिजचं काम चालू आहे. मोठ्या बोलतात ना युद्ध पातळीवरती हे ब्रिजचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर होईल अशी सुद्धा आशा बाळगतो. वातावरण बघायला गेलात तर खूप भन्नाट वातावरण आहे. गाडी चालवण्यामध्ये एवढी मजा येते वातावरण बघून, खतरनाक म्हणजे बोलतात ना अप्रतिम. आणि एवढे मोठमोठे सामान मशीन हे बाजूला आणून ठेवलेत की ठेवू नका, फक्त काम सुद्धा करा यार. आम्हाला कोकणवासियांना किती त्रास होतोय. आणि असा सुसाट रोड भेटलेला आहे आपल्याला पेनच्या पाठीमागे, खतरनाक. वातावरण सुद्धा तुम्ही बघू शकता कसं एकदम भन्नाट वातावरण आहे. तसं बघायला गेलात ना मित्रांनो, रोड हा आता तुम्ही रोड बघताय, हा रोड एकदम छान आहे, एकदम मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसतोय. पण ह्या रोडची लेवल आहे, जर तुम्ही गाडी जर 70-80च्या पुढे नेताय 100च्या स्पीडला तर गाडी थोडी बोलता इनबॅलन्स होते. कारण माहित नाही की रोडची जी लेवल आहे ती खालीवर असल्यामुळे सुद्धा होऊ शकते. पण जर तुम्ही प्रवास करताय 100च्या स्पीड किंवा 110च्या स्पीडने तर करू नका. कमीत कमी आपल्या घरी जाताय तर 60-70 किंवा 80, जास्तीत जास्त 80 स्पीड ठेवा. आणि कारण का रोड खराब आहे हे बघत असाल तुम्ही, एवढा रोड लागल्यानंतर थोडासा बोलतात ना पॅचेस, एक काळा टिक्का लागलेला आहे पुन्हा. म्हणजे आता हे डायव्हर्जन आहे की काय बघायला लागेल. डायव्हर्जनच आहे. बाजूला बघताय तर रोडचं काम चालू आहे. हे मागील 1 वर्ष आलं असंच पडलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सुधारणा नाही. आता हे बाजूचे
जेसीबी वगैरे दिसतात तुम्हाला. इथून मला वाटतं डायव्हर्जन असणार आहे लेफ्ट साईडला, बरोबर. एवढाच 500-600 मीटरचा रोड आहे, त्याच्यामध्ये खड्डे आहेत. तेवढाच खड्डे जर तुम्ही बुजवला असतात तर तरी पण तुम्हाला जाऊ दे. आता काय बोलणार, पुढच्या वर्षी आपल्याला आशा बाळगूया, आशा ठेवूया की आपण पुढच्या वर्षी हा रोड पुन्हा एकदम मस्त होईल आणि आपल्याला सुखरूप गावी जाता येईल. येथे थोडं आपल्याला गाडीला स्पीड कमी करावा लागतो, कारण का खड्डे आणि जे त्यांनी रोडवरती काम केलं होतं त्याची थोडी रेती वगैरे असते ना, जी खडी ती वरती आलेली आहे. त्याच्यामुळे टू व्हीलरवाल्याने खूप सावकाश या. आणि बघा, तुम्ही बघत असाल की त्या रेतीवरती आल्यामुळे खूप जोरात पाऊस पडतो आपल्या कोकणामध्ये. ते खड्डे वगैरे खूप जाम पडलेत, गाडी नुसती डुलत असते इकडे तिकडे. तर इट्स ओके, आपण ती मॅनेज करून आपण पुढे जातोय. जवळजवळ 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे जो खराब आहे, ज्याचं डांबरीकरण होण्याचं किंवा जे कॉन्क्रिटीकरण होण्याचं काम पेंडिंग आहे. मला असं वाटतं या पुढच्या वर्षी होईल. थोडसा गाडी हळू चालवावी लागते इथे. हा पॅचेस संपल्यानंतर पुन्हा आपण कॉन्क्रीट रोडला आलेलो आहेत. बघत असाल की हा रोड जवळजवळ 1 किलोमीटर हा असाच रोड होता पाठीमागचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा राईट मारून आपण कॉन्क्रीट रोडवरती येणार आहोत. अशी आता आशा आहे की कोणताही बॅड पॅच नको यायला रोडवरती. नाव घेतलं आणि पुढे आला सुद्धा बॅड पॅच, काय बोलणार. हा थोडासा बॅड पॅच आहे. मला वाटतं हा 400-500 मीटरचा बॅड पॅच आहे. रोडचं काम सुद्धा चालू आहे युद्ध पातळीवरती, आणि त्याच्यामध्ये हा पाऊस पण पडत आहे. ठीक आहे, थोडे मोठे खड्डे आहेत आणि थोडेसे पॅचेसचं काम बाकी आहे. तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीज वगैरे आणून ठेवले. ते मला वाटतं पुढच्या वर्षी हा रोड 100% पूर्ण होईल. बाप्पा चरणी प्रार्थना करूया आपण सर्व कोकणवासी बाप्पा चरणी प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला शिमग्याला तरी जाता येईल, शिमग्याला तरी हा व्यवस्थित रोड भेटेल आपल्याला, अशी आपण बाप्पा चरणी प्रार्थना करूया. आणि मला हा जो आता तुम्ही रोड बघत आहे हा रोहाचा लोकेशन आहे. रोहाचा हा लोकेशन असल्यामुळे थोडासा दिरंगाई होते. हा सुद्धा लवकरात लवकर रोड होईल असं वाटतंय, कारण का जो वरून जो रोड आहे तो काम त्याचं बोलतात 80% रोडचं काम झालेलं आहे. म्हणजे आपल्याला शिमग्याला सुद्धा हा रोड भेटू शकतो अशी आशा बाळगतो. नाहीतर तुम्ही बघत असाल की काय कधी भेटतोय सांगू शकत नाही. या गणपतीला पूर्ण झालाच नाही. गेल्या वर्षी आपण आपल्या संत्रीने वगैरे काय आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली होती की पुढच्या गणपतीला तुम्हाला 100% रोड भेटणार आहे, म्हणजे आहेच. पण पुढच्या कुठल्या गणपतीला ते सांगितलं नाही, कोणतं इयर सांगितलं नाही, कोणतं साल सांगितलं नाही. आणि आपण कोकणवासी सुद्धा काय एवढे गांभीर्य घेत नाही. आपण फक्त व्हिडिओज बनवणार आणि टाकणार आपल्यासारखे. आणि तुम्ही बघत असाल की हा रोड कसा आहे, इथे सुद्धा वाळू टाकलेली आहेत, म्हणजे रेती टाकलेली आहे, आणि ती रेती पावसाने पूर्ण वरती आलेली आहे. काय बोलणार आता, खरंच काहीच नाही बोलू शकत, फक्त व्हिडिओज काढू शकतो आता सध्या तरी. आणि काय आता कोणाकडे, आता बोलतात ना गाराणा कोणाकडे घालू शकतो आता, काय अर्थात ते बोलतात मार्ग संपलेले आहेत. आता फक्त आपण वाट पाहू शकतो, आणि वाट पाहायलाच पाहिजे आपल्याला.
मित्रांनो, तुम्हाला माणगाव पर्यंत आहे ना हे असाच रोड भेटणार तुम्हाला, मस्तपैकी 10 किलोमीटर एकदम छान रोड, गुळगुळीत गोट्यासारखा असणार रोड. आणि त्याच्यानंतर 10 किलोमीटर नंतर लगेच बोलतात ना एक चांगल्या वस्तूला एक नजर लागते तशी इथे काळा टिक्का लागलेला असतो रोडला. आणि ते आपल्याला सहन करावं लागणार आहे. एवढंच की अ, असे आपण बोलतो ना, चल चालू दे आता काय बोलणार. खड्डा एकदम मोठा खड्डा नाही की गाडी घुसल. गेल्या वर्षी तशी परिस्थिती होती, यावर्षी तशी परिस्थिती नाही, थोडी सुधारले. तर एवढा काही राग सुद्धा येत नाही आणि बोलता मनस्ताप सुद्धा होत नाही. थोडे थोडे डायव्हर्जन्स आहेत 500-500 मीटर वरती किंवा 500-500 मीटरचे, की पुढच्या वर्षी हा रोड होईल अशी आशा बाळगूया आपण. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल ह्या ठिकाणी जाताना एवढी गाडी इनबॅलन्स होते ना. ह्या इथे जो रोडचा लेवल आहे ना, नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे विचित्र, म्हणजे एखाद्या खेडेगावातला रोड याच्या समोर फेल आहे. म्हणजे एखाद्या खेडेगावातला रोड आहे ना, हा मुंबई गोवा हायवेचा म्हणजे एवढूसाच पॅच आहे, थोडासा फ्लेअर ब्लॉक टाकले तिथे. ते बोलतात ना अजिबात लेवल नाहीये पूर्णपणे. आणि मला समजत नाही का हा रोड इथला पूर्ण करत नाही यार, समजत नाही मला. गेल्या वर्षी पण असाच होता आणि आता सुद्धा असाच आहे. काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करा. तुम्हाला माहित आहे की बाबा काही होणार नाही आहे यावर्षी सुद्धा, तरी थोडाफार तरी त्याच्यामध्ये काय भर वगैरे टाका रोडला, जेणेकरून लेवल होईल. नाही, आम्हाला करायचंच नाही. आम्ही तुम्हाला डायरेक्ट एक व्यवस्थित नॅशनल हायवे तुम्हाला बनवून देणार, तोपर्यंत काहीच अर्थातच नाही. हा बघा डायव्हर्जन लागलाय. ठीक आहे, खडी वरती आले काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला दगडी भरपूर आहेत खडीचे, आपण खडी पुन्हा फोडून पुन्हा रोडवरती टाकू शकतो. मस्त झाला, आता पुन्हा रोड आलेला आहे. गाडी नुसती हलते, एवढा खडबडीत रोड आहे. बघूया पुढे रोड कसा भेटतोय आपल्याला अजून. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवलात का तुम्ही की रोड व्हायच्या अगोदर टोल नाके एकदम मस्तपैकी रेडी असतात, आजूबाजूचा परिसर सुद्धा एकदम टकाटक, पण रोड टकाटक नाही. तर हे काय आपल्याला पटलेलं नाही. आधी तुम्ही रोड बनवा, त्याच्यानंतर तुम्ही टोल नाके काय बांधायचे बांधा, 20-25 काय ते, पण आधी रोड तरी तरी तयार करा, नंतर तुम्ही टोल मारा ना, काय मारायचे ते 10-20-30 काय टोल बनवायचे ते बनवा.
एवढा बेकार रोड, 60-70च्या स्पीडला चालणार आहे मी, आता मी 10च्या स्पीडला चालत आहे. कधी मी ती 60-70ची स्पीड घेऊन गावी जाणार? लागतोय आता, बहुतेक लागतोय. सिमेंटचा कॉन्क्रीटचा रोड लागतोय. हे बघा आपले बाईकने जे जात आहेत लोक, कृपया सावकाश जा आणि सावकाश मुंबईला परत या, कारण का आपण गणपतीला जातोय, कोणत्या रेससाठी नाही. त्याच्यामुळे आरामात जा, आरामात या. रोड आपला A1 क्वालिटीचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जीवाला धोका होऊ शकतो, कारण का खड्डे बऱ्याचपैकी आहे. इथे आल्यावरती एकदम फील वेगळं कोकण. आणि हा इथे खाली सुद्धा थोडासा रोड खराब आहे, आणि ह्याच्यानंतर आपल्याला जो रोड भेटतोय तो व्यवस्थित एकदम क्वालिटीमध्ये रोड भेटणार आहे. फक्त माणगावला ट्रॅफिक नको देवा परमेश्वरा, फक्त माणगावला ट्रॅफिक नको. थोडंसं इथे आपल्याला बघायला भेटेल रोडचं सुद्धा काम इथे बाकी आहे. गेल्या वर्षी हेवी व्हेकल्स मुंबई गोवा हायवेवरती सोडले नव्हते. या वर्षी तुम्हाला पाहायला भेटत असतील. बघा ना, एकदम एवढे हेवी व्हेकल्स खतरनाक. यांच्या आजूबाजूला जायचं म्हणजे ना भीती वाटते. एकदम सावकाश जावं लागतं एकदम. हा बघा, हा मधूनच, अरे यार काय बोलणार टू व्हीलर वाल्याला, अपोजिट साइड मधून येतोय. जाऊ दे मला भावा, जाऊ दे. खड्डा पण मोठा, आपल्याला थांबावं लागेल इकडे. त्याच्यानंतर आपण राईटला मारून आपण समोर जातोय. आपले हे टू व्हीलर रायडर्स, ऑल रायडर्स कोकणकर जात आहेत पुढे. सावकाश जा रे भावानो. आता मी आलेलो आहे इंदापूर साईडला. थोडासा ट्रॅफिकचा अंदाज येत आहे, पण मला नाही वाटत ट्रॅफिक भेटेल. वाकून बघितला खिडकीच्या बाहेरून, पुढे क्लिअर आहे. डायव्हर्जन लागलं सुद्धा. एकदम फास्ट मध्ये व्हिडिओ केलाय. आपण डायरेक्ट ट्रॅफिक मध्येच भेटू. याच्यानंतर आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे अशी मी मॅप वरती पाहिलं. पुढे रेड एकदम झालाय. आता मॅप्स मध्ये हे बघा, ट्रॅफिक, इथे ट्रॅफिक आपल्याला लागलेला आहे. खतरनाक. मित्रांनो, आता पोहोचलोय माणगावला आणि जवळजवळ 1 तास झाला. खूप ट्रॅफिक आहे आणि 12 वाजलेत. आज तारीख आहे 26 ऑगस्ट.
1 तास झाले ट्रॅफिक मध्येच आहे. गाडी पुढे जाते 15 मिनिटं थांबते, पुढे जाते 15 मिनिटं थांबते. हालत खराब झालेली आहे. पुढे येत असेल तर सांभाळून या आणि सावकाश या. सल्यूट ऑल ट्रॅफिक पोलीस आणि माणगावच्या पोलिसांना, ज्याने बोलतात ना 1 तासाचा बोलता ट्रॅफिक ते अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये क्लिअर केलेले आहे. सल्यूट. आणि तुम्ही बघत असाल की मुंबईला जाणाऱ्या व्हेकल्स, गाड्या, किती मोठी रांग आहे, म्हणजे 1-2 किलोमीटरची रांग आहे. हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता. रांगच रांग, लाईनीत कडक मध्ये उभा राहा, कडक मध्ये. आपल्या लाल परी पण भरपूर आलेल्या आहेत कोकण वासियांना सोडण्यासाठी. तर मित्रांनो, इथपर्यंत म्हणजे माणगावच्या इथेपर्यंत हे ट्रॅफिक, थोडस ट्रॅफिक भेटलेलं आहे. एवढं एक्स्ट्रीम लेवलवरती ट्रॅफिक नव्हतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सुचवा, कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याचा प्रवास असणार आहे माणगाव ते, म्हणजे इथून पुढे आपला असणार प्रवास देवरुख संगमेश्वर पर्यंत रोड कसा आहे तर या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. काळजी घ्या.